तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2024चा केमिस्ट्रीचा बोर्डाचा पेपर। मित्रांनो, हा 2024चा पेपर असणार आहे, म्हणजेच गेल्या वर्षीचा असणार आहे। यामधील काही सिमिलर क्वेश्चन हे तुम्हाला यावर्षी पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे जराही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सूचना देतो, मित्रांनो आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री सिरीज या 2 सिरीज लॉन्च केलेल्या आहेत, त्या तुम्ही आपल्या प्लेलिस्टमधून पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, हा केमिस्ट्री सिरीजमधला पेपर असणार आहे। यापूर्वी आपण अनेक पेपर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मराठी, इंग्लिश असे अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF लिंक पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून घेऊ शकता। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनेल नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जराही स्किप करू नका, पूर्ण बघा शेवटपर्यंत। तर मित्रांनो, तुम्हाला सेक्शन हे दिलेलं आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे 10 मार्कासाठी। यामध्ये तुम्हाला 10 MCQ विचारले जातात। 10 MCQ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। त्यानंतर आहे यामध्येच क्वेश्चन 2 विचारला जातो 8 मार्कासाठी। यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न विचारले जातात। यामधील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे 1 सेंटेन्स किंवा 1 वर्डमध्ये लिहिणे आवश्यक आहे। त्यानंतर येतो सेक्शन बी। सेक्शन बी मध्ये तुम्हाला 12 प्रश्न विचारले जातात 16 मार्कासाठी, पण त्यापैकी फक्त तुम्हाला 8 सोडवणे गरजेचे असते। या 8 प्रश्नांवरून तुम्हाला 16 मार्क दिले जातात, म्हणजेच यामधील एका प्रश्नाचे वेटेज 2 मार्क असणार आहे। पाहून घ्या मित्रांनो, सर्व प्रश्न मी दाखवून देतो तुम्हाला। हा उत्तराचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा PDF डाउनलोड करून घ्या। त्यानंतर सेक्शन सी दिला जातो। सेक्शन सी हा 24 मार्कासाठी दिलेला आहे। यामध्ये सेम 12 प्रश्न विचारले जातात, 8 सोडवायचे असतात। यामध्ये प्रत्येक प्रश्नाला मात्र 3 मार्क दिले जातात, त्यामुळे खूप IMP प्रश्न असतात, खूप अवघड असतात। याचा खूप जास्त अभ्यास करणे गरजेचे आहे मित्रांनो। तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करून तेव्हा सपोर्ट करा मित्रांनो, कारण आणखीन आपण व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवर। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही प्रश्न पाहून घ्या सगळे सेक्शन सी मध्ये। त्यानंतर सेक्शन डी आहे। सेक्शन डी हा 12 मार्कासाठी असणार आहे। यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे। यामध्ये एका प्रश्नाला 4 गुण असणार आहे, त्यामुळे प्रश्न पाहून घ्या मित्रांनो। IMP प्रश्न आहेत, यामधील काही प्रश्न हे तुम्हाला यावर्षी देखील पडणार आहेत, भले ते कोणत्याही सेक्शनमधील असो। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जर हे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। PDF फाईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करा। जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग